येणारी पिढी घडवत आहात. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, माहित नाही का, मला या कलियुगामध्ये अवघड काय असेल, मुलं शिकतील, मुलं जन्माला येतील, मुलं शिकतील, मुलं मोठी होतील, ह्याच्यामध्ये शंका नाही हो महाराज. पण ती मुलं सुसंस्कारिक होतील का नाही ह्याच्यामध्ये शंका आहे. आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही संस्कार देण्याचं काम करता. येणाऱ्या पिढीच्या खांद्यावरती वारकरी संप्रदायाची पताका देता. तो वारकरी संप्रदाय, ज्या वारकरी संप्रदायावरती हे ब्रह्मांड तरलंय बरं का महाराज, हे ब्रह्मांड तरलंय. सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये कालबाह्य व्हायला लागल्या, सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये कालबाह्य व्हायला लागल्या. परंतु माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी अजून कालबाह्य झाली नाही, माझ्या तुकोबारायांचा गाथा कालबाह्य झाला नाही, माझ्या एकनाथ महाराजांचा भागवत कालबाह्य झाला नाही. कारण जगच त्याच्यावरती तरलंय. ज्या दिवशी हे कालबाह्य होईल त्या दिवशी जग नसणार आहे महाराज. आणि ह्या वारकरी संप्रदायाचं तुम्ही सगळे हे पिढी घडवण्याचं काम करता. तुमच्या चरणाला साष्टांग दंड होते, द्यावं